गोरक्ष जालंधर चर्पटाश्चाडभंगकानिपमच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भत्री सद्या भूम्या बभूर्नवना सिद्धः। श्री गुरुदेव दत्त लक्ष निरंजन। अध्याय 11वा। श्री नवनाथ भक्तिसार। श्री गणेशाय नमः। जय जयाजी इंदु शलाका मुकुट मणे सकटेका इंदिरापते विबुध जनका भक्ति मानसा विराजित ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ। मागील अध्यायी गहिनीनाथ जन्मोदय पावला। यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महीची तीर्थे करीत हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीत पै गेले। इतकी कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यायात कीजे श्रवणी। असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालयी पातले बद्धांजळी जोडुनी करिते झाले नमस्कार। नमस्कार करुणी जय जयकार स्तुती संवादे आराधिले। हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचाननी रुंडमाळा चिताभस्मी दिव्य तेज भूषित तू। हे कामांतका दक्ष तजा भोळवट वरा देसी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवादिमूर्ते। हे दिगंबरा जगजेठी भाळी गंगा जळी जटायुटी नरक पाळ कर संपुटी इंदू कळे ते बिरविशी उरग वेष्टन कुरंगसाली व्याघ्रांबर वसनपाली गज चर्मादी मिती झाली परिधाना महाराजा। हे कैलासवासा उमापती दक्षता माता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती आम्हा दासा अससी तू। हे नीलग्रीवा आदिपीठ करुणा करा उत्तमा श्रेष्ठ स्वीकारुणी सर्व अरिष्ट सुख देसी देवांसी। हे भाळ दृष्टी यथार्थ नयनी डमरू त्रिशूळ विराजे पाणी सदा प्रिय वृषभ वाहिनी भस्मधारणी महाराजा। हे स्मशानवासी वैराग्यशीळा नगजा माता रक्षपाळा श्वेतवर्णा तमोगुणा आगळा वासी गळा राम मंत्र। हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटणी बहुत प्रीती जटा पिंगटा त्रिपुंड्र लल्लाटी शुद्ध वीरगुंठी शोभतसे हर्षांकुश डमरू हाती लोप पातोपाती षडाननताता सुत गणपती विद्या लक्षणी मिरविसी ऐसी स्तुती अपार वचनी करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी। स्तुती ऐकुनी प्रेमे उग्मी प्रकट झाला महाराजा मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त सप्रेम त्याते आलिंगित निकट बैसोनी पुसे त्याते योगक्षेम कैसा तो। गोरक्षाते घेऊनी जवळी मुख स्वकरे कुरवाळी म्हणे बा उदय येणे काळी हरिनारायण झालीसे ऐसे वदुनी आणिक वदत। हे महाराजा मच्छिंद्रनाथ हा तव शिवयोगे सुत तारक होईल ब्रह्मांडा म्या पूर्वीच याते पाहिले होते म्हणशील तरी कनकगिरी ते तुवा अभ्यासोनी सुते आणिले दैवत घराते। श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव कालिका वीरासहित पाचा हरिता मिही तेथ आलो होतो महाराजा तस्मात पूर्वीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी। परी आता असो शेखी एक वचन ऐकिंजे याते विद्येते अभ्यासिले तरी तपावीण विगलित ठेले जैसे शत्रू जगत्रयी झाले मग ते हीनत्व प्रतापा की जीवना वीण वृषग जैसा काळ रूप भासे तैसा की तरुवीण ग्राम जैसा बुभुक्षित लागत असे की नाके वीण सुंदर नारी की विना तोय सरिता पात्री की नक्षत्रावीण शोभा रात्री कदा काळी दिसेना तरी तपावीण लखलखित विद्या भांडार न दिसत जैसा मानव परम शुद्धित विकळ शरीरी मिरवितसे तरी आता माझी आश्रमी तपा बैसवी योग द्रुमी मग तपबळाने बलाढ्यगामी विद्या अस्त्रे मिरवेल हा
या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत, वय धाकुटे बाळ अत्यंत, तरी तप तीव्र क्लेशात, साहिले जाईल कैसेजी. येरू म्हणे वरद पाणी, तुझा आहे मौळी स्थानी, तरी तप क्लेशावर कडसणी, दुःख देणार नाही बा. या परी येथे नित्य नित्य मी समाचारीन गोरक्षाते, तू निसंशय सकलाते, तपा गोरक्षा बैसवी. ऐसे वदता आदिनाथ, अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत, उत्तम आहे ऐसे बोलत, अंगकारिता पैधाला. तेथे आमुचे काय हरले, की जन्मांधा चक्षु आले, की सदैव हरणी ते सांभाळिले, एकटपणी पावसात, तेवी तू आणि तुझा दास, येथे आश्रमी करता वास, तेथे वाईट काय आम्हास, चिंता माझी निरसेल. ऐसी शिवा ते बोलुनी वाणी, परिहर्ष नमाये मच्छिंद्रमणी. जे योजिले होते अंतःकरणी, तेची घडून पैयाले, फारची उत्तमोत्तम झाले, गोरक्षासी शिवे अंगीकारिले. आता जाईल संगोपिले, अर्थार्थी बहुवसे, मग उत्तम वेळा उत्तम दिवस, ग्रह बळ जाणुनी नक्षत्रास, उत्तम तिथी उत्तम मास, पाहुनी तपा बैसविला, लोहाचा करुणी कंटक नीट, त्या अग्नी योजुनी चरणांगुष्ट, वाम पादा देऊनी कष्ट, उभा राहिला गोरक्षतो, वायू आहारी ठेवूनी मन, क्षणिक अन्य त्यजून, उपरी फळपत्री आहार करून, क्षुधाहरण करीत असे, सूर्यमंडळी ठेवूनी दृष्टी, तप करीत असे तपोजेठी, ते मच्छिंद्र पाहुनी निजदृष्टी, परमचित्ती तोषला. मग आदिनाथा विनवोनी, मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी, 12 वर्षाचा नेम करुणी, गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी, येरीकडे बद्रिकाश्रमी, रात्रंदिवस बद्रिका शूळ पाणी, जवळी जाऊनी बैसला. स्वय आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत, मागे पुढे राहुनी अत्यंत, आल्या विघ्ना निवटितसे. असो यावरी मच्छिंद्रनाथ, गया प्रयाग करुणी त्वरित, काशी अवंतिका मिथुळा सहित, मथुरा काश्मीरी पाहिली, अयोध्या द्वारका महाकाळेश्वर, सोमनाथ करुणी तत्पर, ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर पाहिला, भीमा उगमी भीमाशंकर, आवड्या गगनाथई पंढरपूर, करुणी 14 पीठे थोर, भगवतीची पाहिली, कार्तिकी शेषाद्री मल्लिकार्जुन, सरिता सरोवरी अपार स्नान, घडले करता महिते गमन, लोटली वर्षे 12 सक तीर्थे महिची करून, शेवटी सेतुबंदी जाऊन, रामेश्वराचे चरण वंदून, स्नाना गेला अब्दिसी, तो श्वेतबंदी वायुसुत, जाऊनी नमी मच्छिंद्रनाथ, परी मच्छिंद्रा पाहता, मकरध्वज तात, आल्हादला चित्ती बहुत तो, परम प्रीती लवडसवडी, मच्छिंद्र हस्त धरुनी ओढी, हृदयी आलंगुनी परम आवडी, निकट बैसवी महाराजा, म्हणे बातू योगद्रुमाने, कोणीकडे केले येणे, 24 वर्षी तुझे दर्शन, आजी झाले महाराजा, की आशावरी गंगा वळली, की 12 वर्षे पर्वणी आली, तैसी माते गोष्ट जाहली, आज दर्शने तुझ्या बा. ऐसे बोलुनी वायुसुत, परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत, मग समय पाहुनी संतोषयुक्त, मच्छिंद्रा ते बोलत असे. आज 24 संवत्सर झाले, परी तुझकडे माझे चक्षु लागले, कै भेटशील म्हणून भुकेले, पारणे फिटले आजी ते. हे महाराजा योगद्रुमा, कामनी काम जो वेधला आम्हा, तो सरिता प्रवाही हस्तवर उगमा, बुडवितो मजलागी, तरी त्या कामना जळात तू तारक झाला आहेसी माते, झालासी परी अद्यापर्यंत बाहेर न काढीसी महाराजा. पूर्वी मजला देऊनी वचन, तुवा केले आहे गमन, परी श्रीराज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की. आता तरी धरुणी चित्ती प्रसन्न करी, कृपा भगवती मैनाकिनीची कामरती, पूर्णाहुती घेई का. आपले वचने करुणी त्या ते, आणिक फल दे मम वचनाते, मग पाऊनी आर्त मनीचे, सुटका केव्हा होईल. मी गुंतलो तिचे वचनी, की मच्छिंद्र पाठवीन ये भुवनी, तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी, मच्छिंद्रनाथा मिरविंजे. ऐसे वचन तिथे व्यक्त आहे, तरी मज करी मुक्त, आणि तुवाही वचन दिदले माते, तेही सत्य करी आता.
ऐसी ऐकुनी हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग त्रिरात्र तेथे वस्ती करुनी निघते झाले उभयता. मार्गी जाता अनेक तीर्थे यथा विधी झाले सारिते. मग गौड बंगाला टाकुनी त्वरिते श्रीराज्यात संचरले. तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजलीसे राज्यासनी. महापुण्यांशे तपोखाणी मैनाकिनी ज्ञानकळा. शृंगार मुरड उत्तम जन तेथे भोगितसे राज्यासन. गजवाजी उदधी रत्न रथ उष्ट्रादी असती पै. छडीदार चोपदार रत्नपारक हेमकार राऊत पूर्ण भांडार फोतदार फरासी. यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी. शास्त्र निपुण कारभारी लेखकही सेवा विराजले. जासूद हलकारी वकिलात करू जाणती सकळ सम्मतात. पायदळ अश्व राऊत नसे गणित पृतनेते. कुत्तेवान चित्तेवान साखर खाणी पहिलदान. निवाणादी कपिलखान गजमस्तकी रुडती. खिस्मतगारी करणार शिकारकी बंडीदार. ताशा मर्फी पनवाळ थोर कुशळपणी वाजविती. गायक हेर बातमीदार खेळक प्राज्ञी निपुणतर. वाद्यधारी शृंगार कर शिंपी कुल्लाल विराजले. असो ऐशी राजकारणे बहुत असती कामे भिन्ने. परी सकळ समुदायकाने स्त्रिया अवध्या मिरविल्या. असो अवध्या कटकात संचरते झाले उभयता नगरात. राजद्वारी जाऊनी त्वरित झाले दृष्टीस रायासी. दृष्टी पाहताच अंजनी सुत स्त्रियांसी आनंद झाला बहुत. बोलावनी त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले. एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सुत. षोडशोपचारी पूजुनी त्वरित बद्धांजली केली ते. म्हणे महाराजा दिव्यरथा वात नंदना अंजनी सुता. द्वितीय कोण सांगा आता. आगमन झाले महाराजा येरू म्हणे व शुभाननी. त्वा बैसोनी तपा प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामना मनी. पूर्ण करी आता वो मम भक्तीचे वरदावळी. की पुरुष लागशील मच्छिंद्र बळी. तरी तोची हा होय येणे काळी. गती सुखा निववावे की सेवे लागी उद्गण नाथ. की अरुण सहा पूर्ण आदित्य तेवी तुते मच्छिंद्रनाथ. काम व्यक्त पूर्वावया की शची लागी सहस्र नयनी. की शोभला जैसा शिव अर्पणी तेवी तुते मच्छिंद्र मुनी. रती सुखा हेलावे ऐसे बोलनी वज्र शरीरी निवांत बैसला आसनावरी. मग राहुनी तेथे 3 रात्री. निघता झाला कपिराज पुन्हा श्वेत पदा येऊनी. करीत बैसला श्रीराम चिंतन. येरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझी हेलावे. बैसुनिया कनकासनी राज्य विलासा भोगी मुनी. मुक्त माळा ग्रीवे लागुनी हेलावती समोर. हेम मुद्रिका ओपुनी करणी. हस्त विराजले कनक कोंदणी. भर जरी भूषणे हेमकर्णी. ढाळ देती लखलखीत. पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा. लावण्य लतिका उर्वशीचा सारुनी आवांका. सेवे लागी उतरल्या बडी जाई बडीदार. वारंवार करती पुकार. छडीदार चोपदार दवलत जादा म्हणताती. मुक्त लवंगाचे तुरे माळी. कस्तुरी केशर शोभे भाळी. राज्यासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवताली. जैसा नभात तारांगणी वेष्टीत शोभला उद्गण स्वामी. तेवी स्त्रियात मच्छिंद्र मुनी निज भारी शोभला. की देवगणी शचीनाथ परम शोभिवंत धवधवीत. तेवी स्त्री मंडळीत मच्छिंद्रनाथा मिरवला. सदा बैसुनी एका आसनी. खेळ खेळती धूतकर्मी. नाना विनोदनी विनोदवाणी. हास्य करती गदा गदा. राज्य वैभवादी कारभार स्वय करती सारा सार. नाना कुशलता अपार निज दृष्टी पाहतसे. रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्रापार. ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणादी मिरवले. धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ. की भिन्न पाहती प्रळय काळ. जळते निर्मील विशाळ. उभे असती सन्मुख. संगीतकार गायन प्रकारी. गंधर्व सरी तानमानी.
कळा कुसरी औषधिक वैद्य रोगापरी परीक्षिकी मीनले ते अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरवणे वाताकृती कोकशास्त्र भाषाकृती स्वर्गाचाराचे सकळीक नाटक कळा सकळी शृंगारीत आणुनी टेकती राज संमत प्रसंगानुसार वाचे वदत बोलू आणती जाणती चातुरी ऐसिया गुणाचे उत्तम भरत हेलावती राजसभेत तेणे चित्त सरितेत आनंद तोय हेलावे तेणे करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माधारी तो समये चित्त सुख मेळी ऋतू पावली राजबाळी ते कामरतीचे सुखवेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्रमूर्ती अंशरूपे प्रकटुनी रती देह धरिता पैधाला रेत रक्त जेणे काळी लोटत मासा नवाचे मेही तदनंतर प्रसूत झालिया बाळी बालार्क देखिला त्याते भरता द्वादश दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेवले त्या देहास मीननाथ म्हणमुनी या उपरी याचका देऊनी दान उचितार्थे सकळ तोषविले जन नाना रत्नी देऊनी भूषण गौरव वाते मिरवले असो ऐसे संगोपनी 3 संवत्सर तथा स्थानी लोटुनी गेली सुखासनी मच्छिंद्र ते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन जन्मे जयाच्या वंशा कारण बृहद्रवाद्र जन्मला तो जन्मे जयापासून पुढती 7वा पुरुष वंशाप्रती 2 सहस्र 7 शती कली गेला से लोटुनी तो बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनापुर मेळवुनी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला 1 वर्ष त्याक्षिती अग्निकुंडी पूर्णाहुती पुष्ट होऊनी दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरवला परी शिवनेत्रीचा प्रळयाग्नी तेणे दाहिला होत पंचबाणी परी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराज तो शिव शरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन तया माझी जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज अग्नि जठरा माझी विराजे तो गर्भ अति तेज पुंज यज्ञकुंडी सांडिला पूर्ण होताची यज्ञ आहुती शेष प्रसाद मिळवुनी निघुती मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काढी बृहद्रव्या विप्राहाती सरील बाळ ते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाहता बाळाते मंजुळ व तरुदन करी तव तो पुरोहित ज्ञानी द्विज रायासी म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळ प्रसाद मिरविले प्रत्योदक उचलोनी हाती बाळ दावी राया प्रती राव पाहुनी तेजस्थिती परमचित्ती तोषला जैसा जलार्णव मंथन करता त्यात 14 रत्ने निघता मग आनंदन माये सुरवर चित्ता तैसे झाले बृहद्रव्या की संजीवनीचा धरुणी अर्थ कच गेला शुक्र गृहात साधुनी येता संजीवनी ते सचिनाथ आनंदला की राम उपजता कौशल्ये कुशी आनंद झाला दशरथासी तेवी पाहता बाळमुखासी बृहद्रव्या आनंदला मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळी अग्निनंदन परम स्नेहे हृदयी धरून घेत चुंबन बाळाचे परम उदेला आनंद पोटी की चंद्रोदयीची ऐक्य भेटी मग समुद्र पात्रा तोय दाटी प्रेम लहरी उचंबळे वारंवार घेत चुंबन की त्याते भासे प्रत्यक्ष मदन परी तो मदनाची व्यक्तपूर्ण शिवकायेचा प्रगटला की सत्वगुणी विद्युल्लता पाळा मांडिला शरीरावरुता की पुनर्विदू प्रसन्न होता तेज आपले अर्पिले की संधात अपार किरणी मही मिरवला हा उत्तम तरणी असो ऐसा अपार चिन्ही वर्णिता ग्रंथ वाढेल असो बृहद्रवा लवडसवडी अंतपुरात जात तातडी धर्मरत्नी संसार सांगडी निज दृष्टी विलोकी
नाम तिचे सुलोचना, परीती प्रत्यक्ष सुलोचना, शुभानना ती देवांगना, मही लागी उतरली की प्रत्यक्ष रमा सरस्वती, की दिव्य अपर्णेची मूर्ती उदयाली माय भगवती, कुळाते तारावया, जिचे पाहता चरण गंगोदक दिसे मळीण, शंतनू सारखे टाकुनी रत्न शिवमोळी विराजली, तस्मात गंगा समान हाती देता पूर्व लागे गोष्टी, असो तिने बाळक देखता दृष्टी, पुसे राया ते आवडीने, म्हणे महाराजा विजय ध्वजा, करी कवळीले कवणक आत्मजा, माते भासे मित्र बोजा, दुसरा तरणी आहे हा, येरू म्हणे वो शुभाननी, यज्ञ कुंडी द्विमूर्धनी, प्रसाद रूपे दिधले तेणे, राज्यस्तंभी मिरवावया, तव उदरी जो मीनकेत, मनाने वरी आपुला सूत, तयावरील सकळ हेत, या बाळा ते मिरवावा, तरी वंशासी मीनकेत, दिव्य स्वरूपा आहे सूत, तयाचा पाठी राखा निश्चित, ईश्वरे हा प्रेरिला, अगे हा अयोनी संभव जाण, अवतार दक्ष चिद्रत्न, ज्वाळा माळी होऊनी प्रसन्न, प्रसाद दिधला आपणासी, ऐसे वदता राजभूप, सुलोचना कवळी बाळ कंदर्प, तयाचे पाहुनी दिव्य रूप, मोहद्वीप उजळला, बाळ हृदयी कवळुनी धरिता, पयोधरी लोटली पय सरिता, बाळ मुखी स्तन घालिता, पय पान स्वीकारी, मग उत्तम करी बाळ रीती, स्नाना मार्जनादी सारिती, या परी द्वादश दिनाप्रती, परम सोहळा मांडियेला, मिळवुनी सुवासिनी, पाळणा घातला योग प्राज्ञी, जालिंदर हे नामजनी, सकळा आवडी ठेविले, यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी, प्रसन्न झालो येणे तेणे काळी, ज्वाळात उदेला म्हणून सकळी, नाम जालिंदर स्थापिले, ऐशा करुनिया गजरा, ग्रामात वाटिली गोड शर्करा, अपार धन याचक नरा, लौकिकार्थ वाटिले, ऐशिया गजरे पूर्ण रहाटी, झाली बहुत दिवसा लोटी, मास संवत्सर पंचवटी, षट सप्तम लोटले, या परी तो बृहद्रवा राणा, अपार पाळिल्या ललना, पुढे योजुनी मौजी बंधना, यज्ञोपवीताराधी, या उपरी कोणे एक दिवशी, राव विचारी करी मानसी, गृहस्थाश्रमी जालिंदरासी, लग्नविधी उरकाया, म्हणवुनी आपला पुरोहित, मंत्री सवे देऊनी त्याते, उत्तम कुमारी शोधार्थ महीवरी प्रेरिला, गुणवंत रूपवंत सुलक्षण कुमारी पाहत, मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंटिते, येरीकडे जालिंदर राजांगना परम सुंदर, घेऊन या अंकावर चुंबन घेत लालसे, परम स्नेहाने ऊर्ध्व दृष्टी, पाहुनी बोले योग जेठी, दुर्मिण मंत्री मम दृष्टी, दिसत नाही कामाते, येरी म्हणे पाळसा ऐक, तुझ स्त्री करावया जनके, पुरोहित आणि मंत्री देखे, पाठविले आहेत बा, येरू म्हणे स्त्री काय, माता म्हणे बायकोसी म्हणावे, येरू म्हणे मज दावावे, बायका कैशा जननीये, येरी म्हणे मज समान, बायको येईल तुझ कारण, जैसी मी बा त्याच समान, तुझ बायको येईल की, ऐशी सुलोचना त्याते वदता, तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता, बाळात येऊनी खेता खेता, बाळा लागी पुसतसे, म्हणे गडे हो ऐका ऐकू, ममता तमाता करती बायको, तीस कासयासाठी अर्थ कौतुको, करिता बायकू ते सांग, तवते बोलते विचक्षण, बहु शटपणी बोलती हसून, जालिंदर बुद्धिहीन, बायको ही कळेना, मग ते म्हणती मूर्खा ऐक, बायकू म्हणता संसार नीक, विषय सुखाचे पूर्ण भातुक, जगा माझी मिरवीतसे, हस्तसंकेते दावुनी शिष्ण, म्हणती याचे समाधान, इतके त्याचे ऐकुनी वचन, मनी विचार करतसे, अगा जगे हे परम अधम, आचरण आचरती परम दुर्गम, जे का जगाचे उत्पत्ती स्थान, तेची रमणी रमतात, तरी आपण करू नये ऐसे, याचा मनाला सबळ त्रास, ऐसे रुचनी विवेकास,
मुलातून घातला. मनात अति करी विचार, मातेच्या शब्दासी पर. तरी ते करुणी व्यवहार, अधर्म राशी दिसतसे. माता बोलली मज समान, कांता मिरवतसे चिद्रत्न. तरी ती कांता मज माते समान, व्यवहारा योग्य वाटेना. तरीही पूर्ण अधर्मराशी, कदा न वर्तू कार्यासी. मग सांडुनी ग्राम धाम दारासी, काननांतरी निघाला. परी ग्रामद्वारी ग्रामरक्षक, त्यांनी जाता पाहिले बाळक. परी राजनंदन म्हणून धाक, हटकावया अंतरले. परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला, हेर मागे पाठविला. कोणी जाऊनी त्वरे नृपाला, सांगता ती तातडीने. हे महाराजा भुवननाथ, विपिनी गेला आपला सूत. राय ऐसा ऐकुनी वृत्तांत, आला धावत तातडीने. परी तो चपळ विलक्षण, म्हणे कोणी येईल धावून. म्हणून मार्गाते सोडून, महाकाननी निघाला. तवत्या विपिनी तरु दाटी, विशाळ जाळिया तृण अपाटी. त्यात संचरता हेर दृष्टी, चुकूर झाले पाहता. परी तो योगेंद्र चपळ बहुत, जाता जाता एक पर्वत. त्याची दरी धरुनी सूत, उत्तर दिशे चालला. येरीकडे नृपनाथ काननी निघाला शोध करीत. परी शोध लागला दूत स्थानापर्यंत, पुढे शोध लागेना. पाहता परी बहुविपिन, परी जलिंदराचे न पावे दर्शन. जैसा अमावस्येचा दिन, चंद्रमणी लोपतसे. ऐसे झाले सकळासी, निराशापणे ग्रामासी. येथे झालिया निशी, शोक करता सकळांनी. रायासह अपारजन, पाहती आपुलाले सदन. परी बृहद्रव्या आणि सुलोचना, परम अट्टहास करताती. बाळ लीला खेळ अद्भुत, आठवणी गाता रुदन करिता. राव म्हणे हा अनुचित, प्रसाद हातीचा पै गेला. माते अग्नी झाला प्रसन्न, आहा माझे कर्म गहन. हातीचे गेले चिद्रत्न, काय करू उपाय हो. आहा बाळक माझे अर्का समान, तेज रूप वाटे मदन. माता म्हणे खेळ उत्तम, काय वर्णू तयाचा. ऐसा करता अट्टहास, परी आणिक सरदार बुद्धिलेश. रायास सदा बोधी नाना भाष्य, युक्ती प्रयुक्ती करोनिया. म्हणती राया नरोत्तम, जालिंधर अयोनी संभववन. तरी हा सविता महाकानन, त्यासी मरण नसेची. मही समुद्र वलयांकित, शोध करू आम्ही निश्चित. परी केव्हा तरी तुमचा सूत, तुम्हा भेटेल महाराजा. तरी निसंशय करून, धैर्य अर्गळी ठेवा मन. ऐशा युक्ती करून, रायासी शांत करताती. येरीकडे जालिंदर, पर्वत दरी अति गुहार. संचरला परी महीवर, काळोखी रात्र दाटली. तया माझी झाले विपरीत, विपिनी वणवा लागला बहुत. पुढे ते कानन अग्नी जाळीत, तयापासी पातला. तवत्या दरीत जालिंदर, निद्रे व्यापिला तृणापार. तो जवळी आला वैष्णानर, तृण भक्षावया कारणे. तो बाळ गोमटे देखले दृष्टी, विस्मयो करी आपुले पोटी. हे बाळ मम उदर जेठी, उदय पावले होते की. उत्तम ठाव पाहुनी याते, सांडिले होते म्या गर्भाते. येथे यावया कारण याते, का पडले न कळे हो. मग शांत होनी मूर्तिमंत, बाळ त्वरे केला जागृत. अंकी घेऊनी पुसे त्याते, कारण काय येथे यावया. येरू पाहुनी तथा तया सादर, म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर. येरू म्हणे मी वैष्णानर, जननी जनक तुझा मी. येरू म्हणे जननी जनक, कैसे होतील हर एक. मग तो मुळापासून कथा पावक, तया मा लागी सांगत असे. असो आता वैष्णानर, पुढे पुढती लिहिता पर. ती कथा पुढे धुंडी कुमर, मालू नरहरीचा सांगे की. स्वस्ति श्री भक्ति कथासार, संमत गुरुकाव्य किम्यागार. सदा परिशोध भाविक चतुर, एकतशाध्याय गोड हा.
श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11 ओव्या 185. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 11 समाप्त. गोरक्ष जालंधर चरपटाश्च अड्वंगकानि मच्छिन्दराद्याः सौरंग सिद्धः. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अलक्ष निरंजन. अलक्ष निरंजन. अलक्ष निरंजन.